शिवसेना भाजप युती 2014 साली कशी तुटली? मुख्यमंत्र्यांच्या तोंडून आता इनसाइड स्टोरी समोर आली. 2014 साली शिवसेनेला 147 जागा देण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना भाजप युती 2014 साली तुटली. ती का तुटली या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आता इनसाइड स्टोरी सांगितली आहे. 2014 साली शिवसेनेला 147 जागा आणि मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी होती असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे 151 जागांवर ठाम राहिल्याने युती तुटली असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तर 127 जागा आणि उपमुख्यमंत्रीपद भाजपकडे हा प्रस्ताव ठाकरेंनी नाकारला असं सुद्धा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर यांच्या सत्कार समारंभावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे भाष्य केलं. या दरम्यान भाजप शिवसेना युती टिकावी यासाठी देवेंद्र फडणवीस हे आग्रही होते. मात्र शिवसेनेला संपवण्यासाठी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठांनी युती तोडली असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केला. भाई साहब, मैं और अमित भाई तीन ही लोग कॉन्फिडेंट, प्रधानमंत्री जी तो थे ही, तीन ही लोग कॉन्फिडेंट थे कि हम लड़ सकते हैं. बाकी पार्टी में कोई कॉन्फिडेंट नहीं था. सब लोग ये मानते थे कि क्या फैसला आप लोग कर रहे हैं. भाई साहब ने मुझे कहा चिंता मत करो, फैसला करना है और अपन चुनकर आएंगे. ये इनका विश्वास था कि जिस विश्वास के कारण हमने शिवसेना को अल्टीमेटम दिया. हमने कहा अगर 147 पर आप लड़ना चाहते हो हम आपके साथ हैं, साथ में लड़ेंगे. हम 127 लड़ेंगे. हम दोनों के अच्छे चुनकर आएंगे. 200 से ज्यादा लोग चुनकर आएंगे. आपका मुख्यमंत्री बनेगा, हमारा उप मुख्यमंत्री बनेगा. पर शायद विधि का विधान ये भी था कि मुझे मुख्यमंत्री बनना था. इसलिए उन्होंने कहा नहीं, हमारे युवराज ने घोषणा की 151 की, एक सीट कम नहीं करेंगे. वो बिल्कुल कौरव वाले मोड़ में आ गए. 5 गांव भी नहीं देंगे. उन्होंने कहा 5 गांव नहीं देंगे तो श्री कृष्ण है हमारे पास, हम भी लड़ाई लड़ लेंगे. 2014 साली एका जागेवर 72 तास चर्चा चालली. मी होतो त्याच्यामध्ये. ओम माथुर तेव्हा त्यांचे प्रभारी होते. आम्ही हा सगळा कार्यक्रम आणि हा सगळा खेळ पाहत होतो. पण मी एक नक्कीच सांगेन की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना भाजपची युती तुटू नये या मताचे होते. हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगेन. तेव्हा युती तुटल्यासंदर्भात करण्यासंदर्भात त्यांची भूमिका ही सकारात्मक होती. पण तरीही भारतीय जनता पक्षाचा वरून जो कार्यक्रम आला होता त्यानुसार युती ती तुटली. ठीक आहे, आज तुमच्याकडे सत्ता आहे, बहुमत फार चंचल असतं. मी वारंवार नेहमी सांगतो, बहुमत हे फार चंचल असतं. कधी सरकेल इकडे तिकडे, तेव्हा मग तुम्हाला कळेल आपण काय चुका केल्या होत्या. 2014 साली नेमकी युती का तुटली या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी इनसाइड स्टोरी सांगितलं. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत पुढारी न्यूजचे निवासी संपादक शशिकांत सावंतजी जोडले आहेत. शशिकांतजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. एक महत्त्वाची अपडेट आपण खरं तर पाहतोय की 2014 साली जो संपूर्ण प्रकार घडला, 19ला सुद्धा बंद दाराआड चर्चेवरून आज सुद्धा आरोप प्रत्यारोप तर्कवितर्क लावले जाते. तर 14 साली उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे ही युती तुटली असं यावेळी फडणवीसांनी म्हटलंय. तर राऊतांनी सुद्धा पलटवार केलाय. काय घडलं असेल नेमके त्यावेळी? नाही, खरं तर आता ज्या परिस्थितीमध्ये हे सगळे खुलासे दोन्ही बाजून होत आहेत त्याच्यात बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे. आज खरं म्हणजे एक शिवसेना सुद्धा राहिलेली नाही, 2 शिवसेना झालेल्या आहेत. या परिस्थितीमध्ये हे विधान आता कितपत लागू पडणार आहे याच्यावरही बरेच प्रश्न आहेत. परंतु त्यावेळी 147 द्यायला तयार होतो, 151 वर शिवसेना अडून राहिली होती असं जे विधान आता देवेंद्र फडणवीस करतायत ते पाहिलं तर त्यात फार काही अंतर नव्हतं जागांमध्ये. म्हणजे दोन्ही बाजूने जर सकारात्मक चर्चा झाली असती तर त्यावेळी युती टिकू शकली असती असं आपण मानायला हरकत नाही. परंतु त्यानंतर पाहिलं आता तर शिवसेना भाजप जेवढे 25-30 वर्ष युती राहिल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने पक्ष फुटले आणि आता 2 शिवसेना झालेल्या आहेत आणि एका शिवसेनेला घेऊन भाजप सत्तेत आहे. त्यामुळे या जुन्या मुद्द्यांना बोलण्यात आता काय अर्थ उरलाय असं वाटत नाही. आता हे फार पुढे निघून गेलेली सगळी लढाई आहे आणि आताच त्यामध्ये भाजपकडे बहुमत आहे राज्यामध्ये
मोठं बहुमत आहे, त्यांच्यामध्ये 2 पक्ष त्यांच्या सोबत आहे. अशा स्थितीमध्ये हे विधान करण्यात आता त्यांना का एवढं आज गरज वाटली याचाही प्रश्न आहे असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच शशिकांतजी, खरं तर आता परतीचे दोर कापले ते युतीसाठी हे म्हणायला काय हरकत नाही. मात्र एकीकडे आपण पाहतो 14ला ज्यावेळी युती तुटली त्यावेळी एकनाथ खडसे यांनी युती तुटल्याची घोषणा केली होती. यावेळी मुख्यमंत्री पदासंदर्भात सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं होतं. मात्र आता संजय राऊतांनी एक असं वक्तव्य केलं की शिवसेनेला संपवण्यासाठी राजधानी दिल्लीमधून या प्रकारचे षड्यंत्र रचले आणि त्यामुळे फडणवीस आग्रही असताना सुद्धा ही युती तुटली असं संजय राऊतांनी म्हटलंय. आता संजय राऊतांनी बोलले, संजय राऊत सुद्धा अनेक मुद्दे मांडत असतात. त्यांच्या मुद्द्यांना सुद्धा किती विश्वासार्हता आहे याच्यावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह आहे. पण तरी सुद्धा आता शिवसेना आणि भाजप यांच्याबद्दलची विधानं पाहता पुन्हा त्यांना काही त्यामधून सुचवायचं आहे का असा एक अर्थ आपण काढू शकतो. आज ज्या ट्रॅकवर दोन्ही पक्ष आहेत, म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना एका बाजूला आहे आणि भाजप दुसऱ्या बाजूला आहे आणि त्यांनी जी शिवसेना बरोबर घेतलेली आहे त्यांच्याकडे बहुमत सुद्धा आहे. असं असताना हे विधान ज्या अर्थी बोलतो किंवा चर्चा होते त्या अर्थी पुढचं काही राजकारण त्यामध्ये दडलं आहे का असा एक आपण अर्थ काढू शकतो. शशिकांतजी, यामध्ये काही सहानुभूतीचा राजकारणाचा सूर असू शकतो का? कारण सुरुवातीपासून हा दावा वारंवार शिवसेनेच्या माध्यमातून केला जातो, विशेषतः ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून, की बाळासाहेबांनी भाजपला महाराष्ट्रात जागा दिली, बाळासाहेबांच्या बोटाला धरून भाजप महाराष्ट्रात मोठं झालं. त्या वक्तव्याचा याला काही आधार असू शकतो का? कारण आता फडणवीस हे असं म्हणतात की ठाकरेंमुळेच युती तुटली असा दावा ते करतायत. नाही, बरोबर आहे की शिवसेनेनेच भाजपला राज्यामध्ये मोठं केलं हे सर्व जनताही म्हणताय. म्हणजे नुसतं उद्धव ठाकरे म्हणतात असं नाही, कारण सुरुवातीपासून 2 पक्ष एकत्र आले म्हणून दोघांना एकमेकाचं साह्य झालं आणि भाजपला त्याचा जास्त लाभ झाला. आणि अखंड देशामधलं चित्र पाहिलं तर भाजप बरोबर जे पक्ष आहेत किंवा राहिले होते पूर्वी तर त्यांची स्थिती चिंताजनक आहे आणि भाजप वाढत गेला आहे. असं अनेक राज्यांचं उदाहरण आपण सांगता येईल. पण या महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युती एकत्र आल्यानंतरच युतीचं सरकार आलं होतं आणि युती ही महाराष्ट्रामध्ये अधिक मजबूत झाली. आज 2014 अगदी तुम्ही 95 मध्ये जेव्हा युतीचं सरकार आलं तेव्हा 2 पक्षांचं सरकार होतं. 2014ला ते दोन वेगळे लढले, त्यानंतरही एकत्र आले होते. त्यामुळे आधी तुटली नंतर ते एकत्र आले हे चित्र होतं. पण 2019ला दोन्ही बाजूने चुका झाल्या आणि त्यामुळे त्याचं जे चित्र पुढे 2.5 वर्षात दिसलं ते फार विदारक होतं. आज हे जे काही चित्र आहे ते जनतेमध्ये सुद्धा जरी सत्ता त्यांची आली, बहुमत आलं असं सगळं असेल तरी सुद्धा जनतेमध्ये फार हे रुसलेलं आहे असं काही चित्र दिसत नाहीये आणि त्याच्यामुळे कदाचित ही विधानं आता येत असतील. अगदी नक्कीच. शशिकांतजी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा विश्लेषणासाठी.